चला तर स्वागत आहे तुमचं मुक्ताज किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत फ्राय मोमोज. आपण ह्या अगोदर पण एक रेसिपी शेअर केलेली आहे मोमोजची, पण ते आपण स्टीम मोमोज केलेले आहेत. आज आपण फ्राय मोमोज करणार आहोत. त्यासाठी पण आपण लागणारे साहित्य बघून घेऊ. पहिल्यासारखंच आपल्याला हे पीठ वगैरे मळून घ्यायचं आहे. तुम्ही तो पण व्हिडिओ बघून घ्या स्टीम मोमोजचा. आणि त्याच्यामध्ये पण आपण हे केलेलं आहे, पीठ मळून वगैरे घेतलेलं आहे. आणि नंतर आपल्याला एकदा पीठ मळून घेतलं त्याच्यामध्ये सेंधा मीठ टाकायचं आणि नंतर पीठ मळून घ्यायचं, तेल टाकायचं थोडंसं, पीठ मळून घ्यायचं. प्रोसेस आपण त्याच्यामध्ये सेम अशाला केलेले आहे, जे आपले स्टीम मोमोज आहेत त्याच्यामध्ये. आणि हे आपण फ्राय मोमोजची आज करत आहोत तयारी. त्यासाठी पण आपण हे पीठ मळून घेत आहोत. व्यवस्थित असं पीठ मळून घ्या. थोडं घट्टसरच घ्यायचं पीठ मळून, जास्त सैल नाही करायचं, कारण ज्यावेळेस आपण आकार देतो मोमोजला त्यावेळेस थोडंसं हे होतं, प्रॉब्लेम होतो, नीट आकार बसत नाही तर. आणि ह्या भाज्या आपण हे करून घेतलेल्या आहेत, सगळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. त्याच्यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि हे पाणी आपण चटणीमध्ये वगैरे वापरू शकतो. आपण जी टोमॅटोची चटणी बनवणार आहोत, मग टोमॅटोच्या चटणीची पण तुमच्याशी रेसिपी शेअर केलेली आहे आणि मेयोनीजची पण केलेली आहे. नंतर आपण ह्या भाज्या सगळ्या थोडंसं तेल टाकून हे करून घेणार आहोत फ्राय. त्याच्यामध्ये थोडंसं सोया सॉस टाकायचं, थोडं मीठ टाकायचं आणि मसाले टाकायचे. आणि हे कॉर्नफ्लॉवरचं आपण पाणी टाकणार आहोत याच्यासाठी, कारण ज्या भाज्या आपण चिरलेल्या त्याला पाणी सुटू शकतं. कॉर्नफ्लॉवरचं जे आपण थोडं मिक्स करून 2 चमचे पाणी टाकलं ते होत नाही. नंतर आपण हे असे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत मोमोजच्या पात्या लाटण्यासाठी. आणि ह्या अशा व्यवस्थित अशा आकाराच्या पात्या लाटून घ्यायच्या. आणि तुम्हाला मी ह्या 2 प्रकार सांगत आहे आज, ह्याचे मोमोजचे आकार 2. याचे आपण 3-4 आकार पण करू शकतो, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आहेत. आणि तुमच्या आवडीनुसार पण करू शकता. खरं जर पाहिलं तर, मला जर जमत नसेल हे आकार तसं तर मी हे व्यवस्थित सांगते स्टेप बाय स्टेप, तुम्हाला न जमणाऱ्यांना पण हे जमून जाईल. हे बघा, हे असे दोन्ही साईडनं असे एक 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 लेअर अशी चिटकवत राहायची. व्यवस्थित असा आकार येतो याचा आणि दिसायला असे दिसतात बघा मार्केटसारखे मोमोज. आता आपल्याला मार्केटचे जे मोमोज आवडत नाहीत, घरचे खायचे, तर मग त्याच्यासारखं आपल्याला बनवायला पण लागतील ना. त्याच्यामुळे हे बघा असे व्यवस्थित असे तुम्हाला मी दोन्ही आकार असे दाखवलेले आहेत. कारण हे रेसिपी अशी आहे, खायला आवडतं, पण काही जणाला बाहेरचं आवडत नाही खायला. त्याच्यामुळे मग आपण घरी बनवतो. मग घरी बनवलं तर त्याला आपल्याला दिसायला पण तसंच असायला वाटतं की घरी बनवलेत पण दिसायला नाही जमले. तर त्याच्यामुळे हे असे आकार व्यवस्थित पाडून घ्यायचे. खूप छान रेसिपी आहे ही आणि घरी बनवायला अगदी सोपी आहे. जास्त वेळ नाही लागत याला बनवण्यासाठी. फक्त भाज्या वगैरे अगोदर आपण चिरून घ्यायच्या. भाज्या चिरायला थोडासा वेळ लागतो, बाकी प्रोसेसला पुढच्या नाही वेळ लागत. आणि हे बघा, आता मी तुमच्याशी हे दोन्ही स्टेप बाय स्टेप व्यवस्थित असे बारीक मुद्दाम दाखवत आहे की हे बघा कसं याला आपण चिटकवून घेतलेलं आहे. ही एक पद्धत आणि ही एक पद्धत. आता हे आपण चाळणीला पाणी लावून, म्हणजे तेल लावून घेतो आहे, सॉरी. आणि त्याच्यामध्ये आपण स्टीम करणार आहोत. पाणी ठेवलेलं आहे आपण याच्यामध्ये पातेल्यामध्ये गरम होण्यासाठी. आणि आपल्याला हे उकडून घ्यायचे आहे. त्याच्यावर झाकून ठेवायचं. 15 मिनिटामध्ये हे व्यवस्थित आपले होऊन जातात. आणि नंतर एकदा स्टीम झाले, तेल टाकून घ्या कढईमध्ये. हे कुरकुरे मोमोज पण करू. तेल तापलं की आपण ह्याला फ्राय करणार आहोत. असे एक एक व्यवस्थित असे सोडून घ्यायचे याला. खरं तर ज्यांना ऑइल वगैरे आवडत नाही त्यांच्यासाठी चांगलं आहे स्टीम मोमोज, आणि ज्यांना चालतं ऑइल त्यांच्यासाठी हे चांगले आहेत. आणि दोन्ही पण छान आहेत. हे आपण काही दररोज बनवत नाही, काही नाही, कधीतरी खाण्यासाठी ही रेसिपी अशी मस्त आहे. आणि कधीतरी खायला पण चांगलं वाटतं. घरचं असलं की माणूस खातं व्यवस्थित, बाहेरचं माणूस रडो मन लावून नाही खात.
हे बघा, आता हे आपले सगळ्या दोन्ही चटण्या मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत आणि हे फ्राय मोमोज कसे मस्त झालेले आहेत आणि दिसायला पण छान दिसतात आणि खायला पण